तर नमस्कार, मी विविध थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी तुमची जी फर्स्ट शिफ्ट झाली होती कारागृहाची, तर त्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचा पॅटर्न एक्झाममध्ये विचारला होता, कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, कुठल्या सब्जेक्टवरती किती प्रश्न विचारले होते, एक मेमरी बेस्ड जे प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी डिस्कस करेल. जेवढे प्रश्न पॉसिबल झाले तेवढेही माझ्याकडे जेवढे प्रश्न अवेलेबल आहेत सध्या तेवढे तुमच्याशी डिस्कस करायचा प्रयत्न करेल. कुठल्या सब्जेक्टवर किती प्रश्न विचारलेत आणि एकंदरीत पूर्ण जो पॅटर्न आहे तुमचा कारागृहाचा तो कशा प्रकारचा चर्चा करेल. 2023मध्ये तुमची याची पहिली टेस्ट किंवा पहिली जी तुमची प्री मंथली ती एक्झाम झाली होती. आता जी तुमची प्रोफेशनल टेस्ट ही आजच्या डेटला म्हणजे 2025मध्ये झालेली आहे. तर त्या एक्झाममध्ये कशा प्रकारचा ओव्हरऑल आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये पेपर होता तो आपण तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पहिले जेही लोक येणाऱ्या तुमच्या एमसी भरती असेल, तुमची RRBची भरती असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये येणारी तुमची ड्रग इन्स्पेक्टरची भरती असेल, आरोग्य विभाग असेल, जिल्हा परिषद असेल किंवा सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या बाकीच्या तुमच्या फार्मसी ऑफिसर, औषधी निर्माण अधिकारी ह्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, जे लोक नवीन असतील ज्यांना MCQचे पुस्तकं किंवा ज्यांना माहिती नसेल त्यासाठी आपले वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळे पुस्तक आहेत, त्याच्या थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन करेल मी. हे अशा प्रकारचं फार्मसी ऑफिसर एक महाराष्ट्राचे आपण पुस्तक काढलेलं आहे. याच्यामध्ये आणखीन नव्याने व्हॅल्युएडेशनकडून दुसरं एक पुस्तक याच्यासोबत आपण थोड्या दिवसामध्ये लॉन्च करणार आहे. मला वाटते 4-5 दिवस त्याच्यासाठी लागणार आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 10,000पेक्षा जास्त MCQ तुम्हाला दोन्ही पुस्तकामध्ये भेटून जातील. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज सगळ्यांना माहिती आहे आपलं हे एक पुस्तक आहे 5,500. याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज मी सगळ्या प्रश्नाचं सेपरेशन करून दिलेलं आहे. हे 2 पुस्तकं फार्मसी ऑफिसरसाठी महत्त्वाचे ठरतील. त्याचबरोबर नवीन पुस्तक सांगितल्याप्रमाणे 10,000पेक्षा जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये MCQ भेटतील. 4-5 दिवसामध्ये ते अवेलेबल होईल. त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टरच्या येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हे आपलं पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरच्या आतापर्यंत झालेल्या सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, स्टेट गव्हर्नमेंट असतील, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एक्झाम झाल्या आतापर्यंत तेवढ्या सर्व एक्झामचं कलेक्शन तुम्हाला त्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर महत्त्वाचं शॉर्ट रिव्हिजन करण्यासाठी अशा प्रकारचं ही एक शॉर्ट नोट्स प्रकारचं फास्ट ट्रॅक म्हणून एक छोटंसं पुस्तक आहे. याच्यामध्ये जेवढेही सब्जेक्ट वाईज 10 ते 12 आपले सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये जेवढेही महत्त्वाचे काही नोट्स असतील, महत्त्वाचे चार्ट्स असेल किंवा फॅक्च्युअल डाटा असेल तर त्या सर्व MCQच्या पुस्तकातनं किंवा थेरीच्या पुस्तकातनं अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले असतं. चार्ट वाईज तुम्हाला याच्यामध्ये रिव्हिजनसाठी काही मटेरियल किंवा फॅक्च्युअल डाटा दिलेला आहे. एक्झामच्या अगोदर 2-3 दिवस जेही तुम्ही रिव्हिजन करता त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्हाला युजफुल ठरेल. सर्व पुस्तकं Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. याची लिंक तुम्हाला मी काही अडचण असेल तर टाकून देईल. जर तुम्हाला पुस्तक मागवायचं असेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर, टेलिग्रामचं लिंक तुम्हाला सगळी बायोमध्ये दिली, तिथून तुम्ही मला पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी जॉईन करू शकता. तर आज सकाळच्या पहिल्या शिफ्टचा आपण पहिला प्रश्न बघतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन विचारलेली आहे. आता याच्यामध्ये जेवढेही प्रश्न आपल्याला भेटलेले आहेत तेवढे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल असेल विद्यार्थ्यांना आपल्याला मेमरी बेस्ड प्रश्न पाठवता येईल तेवढे सर्व प्रश्न पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे फक्त याच्यामध्ये पॅटर्नचा तुम्ही इथं लक्ष ठेवायचं आहे, कशा प्रकारचा पॅटर्न विचारलेला आहे. प्रश्न करेक्ट नसला तरी चालेल, पण नेमका त्या प्रश्न विचारण्यामागचा आशय कसा आहे, कुठल्या सब्जेक्टवरती किती प्रश्न विचारलेले आहेत, एकंदरीत पॅटर्न कसा प्रकारे आजच्या शिफ्टचा होता ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता तुम्ही फार्माकोलॉजीचा पहिला प्रश्न बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर OTC ओव्हर द काउंटर ड्रग ज्युरिस्प्रुडन्समधील असेल किंवा तुमचं फार्माकोलॉजीमध्ये असेल तर खालीलपैकी कुठला ओव्हर द काउंटर ड्रग नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपिया कुठल्या वर्षी पब्लिश झालेला होता किंवा ब्रिटिश फार्माकोपियाचं पहिलं एडिशन थोडक्यामध्ये कधी पब्लिश झालं होतं त्याचं इयर तुम्हाला विचारलं होतं. अशा प्रकारे 3 ते 4 प्रश्न फॅक्च्युअल डाटेवरती तुम्ही बघू शकता विचारलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं आरोग्य विभाग असेल, DMERची एक्झाम असेल किंवा जिल्हा परिषदेची एक्झाम असेल, सर्वांना जे सिलेबस कॉपी दिली त्याच्यामध्ये तुमचं इसेन्शियल ड्रग लिस्ट तुम्हाला दिलेली होती. सिलेबसमध्ये पॉईंट होतं त्याच्यावरती सुद्धा बरेच प्रश्न तुम्हाला आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला भेटले. जसं की फर्स्ट EDL म्हणजे इसेन्शियल ड्रग लिस्ट कधी पब्लिश करण्यात आली त्याचं तुम्हाला इसवी विचारलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला होता EDLवरती की चिल्ड्रनसाठी कुठल्या वर्षी ती लिस्ट पब्लिश करण्यात आली होती किंवा पहिली चिल्ड्रनसाठी लिस्ट जी होती इसेन्शियल ड्रग लिस्ट ती कुठल्या इयरमध्ये पब्लिश करण्यात आली होती. अशा प्रकारे इसेन्शियल ड्रग लिस्टवरती प्रश्न हे 2 विचारले गेले होते. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट ॲटम इन ABC ॲनालिसिस तुमचं ड्रग स्टोरेज बिझनेस मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे, बरेच जण आपल्यापैकी ज्युरिस्प्रुडन्स असेल, ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट असेल, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी असेल, तर ह्या सब्जेक्टवरती आपण जास्त लक्ष देत नाही. छोटेसे सब्जेक्ट असले त्याच्यामुळे आपण फक्त त्याच्यावरती लक्ष देत नाही. पण आता आपण जर पूर्ण पॅटर्न आता जर मागच्या 2-3 वर्षाचा जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला
जेवढे छोटे छोटे सब्जेक्ट डिप्लोमाचे आहेत त्याच्यावरती बरेच प्रश्न तुम्ही बघू शकता. आजचा जर आपण ओव्हरऑल एक्झामचा जर पॅटर्न चेक केला तर डिप्लोमाचे जेही बेसिक सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुमचं हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी असेल, कम्युनिटी फार्मसी असेल, तुमचं ज्युरिस्प्रुडन्स असेल, तुमचं ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट असेल, त्याच्यानं अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सब्जेक्टवरती डिप्लोमाच्या बरेच प्रश्न आजच्या पेपरमध्ये तुम्हाला बघायला भेटले. जे कम्युनिटीचा जो इम्पॉर्टंट टॉपिक होता, जनरल टॉपिक आहे हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी, याच रिलेटेड तुमचा पेपर पूर्ण पॅटर्न होता. त्याचबरोबर मागची जी DMAC एक्झाम झाली त्याच्यावरती सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेले. त्याच्यामुळे सांगायचं एकच महत्त्वाचं की जेही छोटे सब्जेक्ट आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याही सब्जेक्टला तेवढंच वेटेज आहे किंवा तेवढं महत्त्व आपण अभ्यासकर्त्यांनी दिलं पाहिजे. तर लक्षात येते EDLवरती चिल्ड्रनवरती प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर ABC ॲनालिसिसमध्ये तुमच्या DSBMमधल्या ड्रग स्टोरेज बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ABC ॲनालिसिसवरती प्रश्न विचारला होता, ज्याच्यामध्ये ABCमधील सगळ्यात महत्त्वाचा आयटम कुठला आहे याच्यावरती प्रश्न विचारला होता. A आहे, B आहे का C आहे. त्याच्यानंतर सायक्लोस्किरिनचा अँटागोनिस्ट अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला होता, कुठला आहे आणि त्याच्याशी तो रिझेंबल करतो, त्याच्यासारखा दिसतो, अशा प्रकारे प्रश्न होता. फार्मॅकॉलॉजीचा हा महत्त्वाचा सब्जेक्टमधील पॉईंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, नॉट इन द टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन, अशा प्रकारे फार्मॅकॉग्नोसीमधील हा प्रश्न आहे. कोग्निशनवरती सुद्धा 2 ते 4 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटले. त्याच्यामध्ये तुमची एक प्रश्न होता की कोणत्या फॅमिलीमध्ये जे शेवटचे वर्ड आहे ते असतात क्लासमध्ये. त्याच्यानंतर टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशनमध्ये प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर डिजिटलिस्टवरती प्रश्न दिलेला होता, कशा प्रकारे तो ॲक्ट होतो, याच्यामध्ये तो ॲड करायचा राहिला. आता आठवला तो एक प्रश्न लक्षात ठेवा की डिजिटलिस्ट कुठल्या सिस्टीमवरती ॲक्ट करतो. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम दिली होती, कार्डियक सिस्टीम दिली होती, तुमची नर्वस सिस्टीम दिली होती. हा एक प्रश्न लक्षात ठेवा, याच्यामध्ये तो ॲड केलेला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, तुमचं जे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे याच्यावरती सुद्धा EDRवरती सुद्धा पॉईंट दिलेला आहे. आपल्या सिलेबस कॉपीमध्ये EDRचा ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबसमध्ये कॉपी असेल किंवा तुमची आरोग्य विभागाची कॉपी असेल. याच्यामध्ये ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन फार्मॅकॉलॉजीमधील महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती GPAT असेल, बाकीचे सुद्धा फार्मा एक्झाम असतील त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये EDRमधील पहिलं जे A आहे त्याला आपण आर्ग्युमेंटेडसुद्धा म्हणतो, तर त्याचं दुसरं नाव काय अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारला गेला होता. त्याच्यानंतर फार्मास्युटिक्सवरती सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल आणि हार्ड जिलेटिन कॅप्सूल याच्यावरती प्रश्न विचारला होता की ॲज कम्पेअर टू हार्ड जिलेटिन कॅप्सूल, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलमध्ये खालीलपैकी कुठला घटक हा प्रेझेंट नसतो, अशा प्रकारचा सुटिकवरती प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता टॅब्लेटवरती की टॅब्लेट मींट फॉर, आणि त्याच्यामध्ये खाली मला वाटतं इंट्राडर्मल, त्याच्यानंतर ट्रॉपिकल, त्याच्यानंतर पॅरेंटल आणि रेक्टल अशा प्रकारचे ऑप्शन त्याच्यामध्ये दिले होते. तर हे 2 महत्त्वाचे प्रश्न तुमच्या सुटिक रिलेटेड. त्याच्यानंतर इमल्शनवरती सुद्धा एक प्रश्न विचारला गेला होता, खाली मला वाटतं जेल किंवा पेस्ट अशा प्रकारचे ऑप्शन अवेलेबल होते. हे झाले तुमचे जवळपास 12 प्रश्न, आणि एक प्रश्न तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे डिजिटलिस्ट कुठल्या सिस्टीमवरती ॲक्ट होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. 13 प्रश्न बघितला. त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न कंपाऊंडिंगची डेफिनेशन थोडक्यामध्ये विचारली होती. हाच सेम प्रश्न तुमचा हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीमध्ये येतो. त्याच्यानंतर ज्युरिस्प्रुडन्समधील ड्रगचं डिस्पेन्सिंग असेल, मॅनेजमेंट असेल किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, अशा प्रकारची अशा प्रकारची एक पूर्ण डेफिनेशन विचारली होती, आणि त्याच्यामध्ये खाली ॲक्ट दिले होते, फार्मसी ॲक्ट असेल, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट असेल, अशा प्रकारचा प्रश्न होता. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये एक टॉपिक होता की फर्स्ट कॉलेज कुठला आहे, त्याचे की एज्युकेशन स्टार्ट झालं. त्याच्यामध्ये तुमचं LM कॉलेज असेल, हिंदू युनिव्हर्सिटी असेल, त्याच्यानंतर बनारस युनिव्हर्सिटी असेल, अशा प्रकारचे ऑप्शन त्याच्यामध्ये होते. हा पण ज्युरिस्प्रुडन्समधलाच पहिले जे 2 ते 3 टॉपिक आहेत इंट्रोडक्शनचे त्याच्यामधील प्रश्न आहे. त्याच्यानंतर अल्कोहोल कंटेंट मोर दॅन, जर सेम सांगितल्याप्रमाणे मी सुटिक्समध्ये किंवा ज्युरिस्प्रुडन्समध्ये मोडतो, जेही अल्कोहोलिक बेव्हरेजेस असतात, कंपाऊंड असतात, तर त्याच्यामध्ये जे लेबल असेल तुमचं त्याच्यामध्ये किती % जास्त जर अल्कोहोल असेल तर ते तिथं मेन्शन करावं लागतं. ऑप्शन मध्ये मला वाटतं 8, 9, 12 आणि 5 अशा प्रकारचे ऑप्शन होते. त्याच्यानंतर बँडेजेस हे कशामध्ये मोडतात, त्याच्यामध्ये मेडिसिन हे एक ऑप्शन होतं. त्याच्यानंतर आणखीन 2-3 सबस्टन्स आणि आणखीन 2 अशा प्रकारचे ऑप्शन होते. हा सेम सांगितल्याप्रमाणे हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीमधला महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, अब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन, फार्मॅकॉलॉजीमधील महत्त्वाचा टॉपिकमधील हा महत्त्वाचा प्रश्न. अब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे काय याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर पुन्हा हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीमधला टॉपिक, जे बल्क आणि हेवी आयटम असतात हे कुठे कसल्या पद्धतीने स्टोअर केले जातात, त्याच्यामध्ये रॅकच्या खालच्या बाजूला अशा प्रकारचं एक ऑप्शन होतं. त्याच्यानंतर डिस्पेन्सिंग आणि त्याच्यानंतर टेबल अशा प्रकारचे 2-4 ऑप्शन होते. त्याच्यानंतर रिटेल, हॉस्पिटल, फार्मासिस्ट याच्यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. रिटेल आहे आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे, किंवा या दोन्हीमधील एक कम्पॅरेटिव्ह प्रश्न विचारला गेला. दोन्हीमध्ये एक डिफरन्स काय अशा प्रकारचा प्रश्न एक होता.
त्याच्यानंतर FDA फूड हँडलिंगमध्ये महत्त्वाचे 4 शब्द दिले होते तुम्हाला. त्याच्यामध्ये मला वाटतं एक चिल हा एक शब्द होता. त्याच्यानंतर आणखीन 3 शब्द होते. त्याच्यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन याच्यावरती एक प्रश्न विचारला होता. कुठलं आहे त्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन असेल, ड्रग रिलेटेड असेल, मॉर्फॉलॉजिकल असेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारला गेला होता कोलॉजीवरती. त्याच्यानंतर अल्जिनेट जेल अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेलेला होता. हा सुद्धा सर्व प्रश्न हे हॉस्पिटल कम्युनिटी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर डस्टिंग पावडर याच्यावरती लेबलवरती कुठल्या प्रकारचं इंडिकेशन होतं, स्टोअर इन ड्राय प्लेस, नॉट यूज इन ओपन वूंड अशा प्रकारचे ऑप्शन होते. त्याच्यामध्ये डस्टिंग पावडरवरती प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर क्लिनिकल ट्रायल, कोहरन्स स्टडी अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला होता. डेफिनेशन विचारली होती थोडक्यामध्ये. तर अशा प्रकारचे जवळपास 25 आणि तो डिजिटलीचा एक प्रश्न, अशा प्रकारचे 26 प्रश्न 40 प्रश्नांपैकी तुमच्याशी डिस्कस करायचा प्रयत्न केला. जेवढेही विद्यार्थ्याकडून पॉसिबल होतं आपल्याला मेमरी प्रश्न आपल्याला घेता येतील, जेवढे प्रश्न आठवतील तर तेवढे सर्व प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशा प्रकारचे पॅटर्न पूर्ण आजच्या ओव्हरऑल शिफ्टमध्ये विचारला गेला होता. याच्यानंतर 2-3 शिफ्टमध्ये आणखीन तुमच्या एक्झाम ह्या होतील. जवळपास 40 प्रश्न होते आजच्या शिफ्टमध्ये. एका प्रश्नाला 2 गुण अशी 80 गुणाची तुमची परीक्षा होती. 1 तास तुम्हाला याच्यासाठी दिला गेला होता. एका तासामध्ये तुम्हाला 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे होते आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला बघायला भेटणार नाही. 40पैकी 40 ऑप्शन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. कुठेही एखादा ऑप्शन चुकल्यानंतर तुमचे मार्क हे कट केले जाणार नाहीत. कुठेही निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला आजच्या दिवसभराच्या शिफ्टमध्ये बघायला भेटणार नाही. अशा प्रकारचे जवळपास 25 ते 26 प्रश्न हा ओव्हरऑल पूर्ण पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल. थोडक्यात सांगायचं झालं, जे छोटे मोठे सब्जेक्ट आहेत आपण जे डिप्लोमाशी अभ्यास केलेले होते तर ते सर्व सब्जेक्टचं एकदा आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले होते सेम प्रश्न पुढच्या शिफ्टला रिपीट होतील याची शाश्वती नाही. पण जेही सिलेबस कॉपीमध्ये नेहमी सांगत आल्याप्रमाणे मी सिलेबस कॉपीमध्ये जेही पॉईंट असतात ते आपण एकदा केअरफुली वाचणं गरजेचं आहे. त्या रिलेटेड जेही महत्त्वाच्या अपडेट असतील किंवा ज्याही महत्त्वाचे जे फॅक्च्युअल डाटा असेल तर तो करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. इथून पुढे जेवढ्याही शिफ्ट होतील त्या सर्व लोकांसाठी हा पॅटर्न समजून घेणे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, कशा प्रकारचे प्रश्न आपल्या शिफ्टमध्ये पुढच्या येऊ शकतील तर त्या सर्व लोकांनी हे पाहणं खूप गरजेचं आहे. आता इथून पुढे ज्याही शिफ्ट होतील तेवढ्या शिफ्टचे जेही आपल्याला प्रश्न भेटतील तेवढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी डिस्कस करायचा प्रयत्न करेल. आज सकाळी हा जो पेपर ज्या लोकांनी दिला असेल या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काही प्रश्न आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता किंवा टेलिग्रामवरती पाठवू शकता. मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आजच्या कारागृह भरतीविषयी. व्यावसायिक चाचणी तुमची 2 नंबरची घेतली गेली होती. 2023मध्ये एक भरती झाली होती. आता ही 2025ची. याच्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट लागेल आणि तुमची जॉईनिंग होऊन जाईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती आणि आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंगसाठी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तिथे तुम्ही मला जॉईन करू शकता. तर आजच्या मग तेवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.